नमस्कार मित्रांनो. सिंह राशीचं जुलै 2024 करताचं राशीफळ काय असेल? तुमचं एकंदरीत स्वास्थ्य, तुमचं फायनान्शियल स्टेटस किंवा आर्थिक स्तर नेमकं कशा प्रकारचं असेल, लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल, वैवाहिक जीवन कशा प्रकारचं असेल, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण तुमचं शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय 17 तारखेनंतर, हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे बुध हा जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतोय 20 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे शनी, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तो आता वक्री सुद्धा झालेला आहे. याचप्रमाणे जो अष्टमेश आहे गुरु, हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ते आणखी एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, ती म्हणजे मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 13 तारखेनंतर, हा तुमच्या कर्मस्थानात येणार आहे. चतुर्थ दृष्टीने तर तुमच्याच राशीला पाहणार आहे. इथे जो शनी वक्री झालेला आहे, हा सुद्धा सप्तम दृष्टीने तुमच्या राशीला पाहणार आहे. एकंदरीत या सर्वांचा विचार करायचा झाला तर हा जो संपूर्ण महिना आहे, संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं गेल्या महिन्यामध्ये बरेचसा तुमचा जो कालावधी होता तो व्यवस्थित चालू होता. यामध्ये थोडंसं जो गोष्ट वेगळ्या प्रकारे होऊ शकेल मानसिक स्तरावरती. खास करून या महिन्याच्या 15-16 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल, फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल, स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त आल्यासारखं वाटेल. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. हा मानसिक तणावाबद्दल सांगितलं. शारीरिकतेच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडंसं काळजी घ्यायला हवी. शारीरिक दुखापती किंवा शारीरिकतेच्या संदर्भात कुठलेही त्रास चालू झाले तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं आवश्यक आहे. याचप्रमाणे जर का तुम्ही कुठल्या दीर्घ व्याधीने पीडित असाल तर त्याचेसुद्धा काही जे लक्षणं ते तुम्हाला या महिन्याच्या साधारण 16-17 तारखेच्या नंतर दिसून येते. त्यावेळेला मात्र अजिबात हयगय करू नका. थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. येणारे 1-1.5 महिने अशाच प्रकारचा थोडं स्ट्रेस टेन्शन जाणवेल, परंतु थोडं खंबीर राहायला तुम्हाला वेगळं सांगायला लागलं. तुमची जी राशी आहे सगळ्या राशी सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास आणि जबरदस्त अशी एनर्जी तुमच्या राशीमध्ये दिसून येते. तर त्याचाच थोडासा प्रत्ययी दिसणं हे थोडंसं या महिन्यात गरजेचं ठरेल. यानंतर आपण चर्चा करू आर्थिक स्तराबद्दल. तुमचा आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. तर तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत आर्थिक स्तराकरता. एक आहे बुध, दुसरा आहे गुरु. बुध जो ग्रह आहे हा तुमचा लाभेश आहे आणि तुमचा धनेश सुद्धा आहे, आणि जो गुरु आहे तुमचा पंचमेश आहे आणि अष्टमेश आहे. बुध ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर साधारण हा 19-20 तारखेपर्यंत तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करेल आणि 20 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. आणि जो गुरु, जो की तुमच्या राशीचा पंचमेश आहे, अष्टमेश आहे, तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर गेल्या साधारण एक 10-12 दिवसामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की फायनान्शियल क्रंचेस जास्त वाढलेले आहेत. म्हणजे आर्थिक तंगी ज्याला आपण म्हणतो ही जास्त प्रमाणात तुम्हाला दिसलेली असेल आणि त्याचा अनुभव तुम्हाला थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा तुमच्यावरती झालेला असेल. कारण तुमची जी रास आहे खर्च करण्यामध्ये मागे पुढे न बघणारी आहे आणि त्यामुळे समजा पैसे खिशात नसतील तर थोडंसं अनइझिनेस वाटतं. अर्थात सगळ्यांनाच वाटतं, पण तुमच्या राशीला थोडंसं जास्त वाटतं कारण खर्च बिनधास्तपणे करणारी तुमची रास आहे. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 22-23 तारखेपर्यंत थांबायला लागेल. या महिन्याच्या 22-23 तारखेनंतर परत जे आर्थिक स्तर आहे तो हळूहळू व्यवस्थित होईल. परंतु इथे सुद्धा खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कारण जो बुध तुमच्या व्ययस्थानामध्ये जवळजवळ 20 तारखेपर्यंत राहणार आहे, हा तुम्हाला खर्चाची मानसिकता बऱ्याच प्रमाणात निर्माण होईल, परंतु इन्कम जास्त नसेल. त्याच्यामुळे या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा साधारण मोठे ट्रेड, मोठी रिस्क करून घेऊन ठेवू नका. यानंतर गृहस्वास्थ्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे फॅमिली हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो, तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह सुद्धा आहे, जो की तुमच्या भाग्यस्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 13 तारखेनंतर हा तुमच्या दशमात भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध व्यवस्थित राहतील, अगदी सुव्यवस्थित राहतील असं नाही सांगता येणार. कारण 14-15 तारखेनंतर थोडंसं, कारण हा जो मंगळ आहे सप्तम दृष्टीने आणि जो शनी आहे हा दशम दृष्टीने तुमच्या चतुर्थ स्थानाला पाहणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्यामध्ये घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफबद्दल. तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. अजिबात काळजी करू नका. साधारणतः जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोटे मोठे वादविवाद होतील, कारण जो मंगळ 13 तारखेनंतर तुमच्या दशमात येणार आहे तो अष्टम दृष्टीने तुमच्या पंचम स्थळाला पाहणार आहे. आणि मंगळाची अष्टम दृष्टी सहसा तेवढीशी चांगली असत नाही. तर थोडीशी चहाच्या कपातले वादळं म्हणा किंवा ते थोडेसे वादविवाद थोडेसे मोठे होणं अशा प्रकारचे काय अनुभव येतील, कारण व्ययस्थानात तुमचे बरेचसे ग्रह भ्रमण करत आहेत. तर या अनुषंगाने सांगायचं झालं तर थोडंसं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल या संदर्भात थोडंसं काळजी घ्या. ताणतणाव जे वाढणार नाही त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास त्यामुळे डोकं वर पडू शकते.
डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हा जो कालावधी हा कालावधी शुभफलदायी राहील, परंतु तुम्हाला तुमचे एफर्ट किंवा प्रयत्न करणं हे महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जो सप्तमेशाही शनी हा 7व्या स्थानातच आहे, तो वक्री असणार आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आणि इथे साधारण तुमच्या सप्तमाच्या षष्ठामध्ये रवी, शुक्र आणि बुधाचं सुद्धा भ्रमण आहे. तर थोडंसं ज्याला आपण रस्सिकेस वगैरे म्हणतो, अर्थात याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार नाही, परंतु थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण तुमच्या करिअरबद्दल विचार करू. तुमच्या राशीचा जो दशमेश आहे शुक्र, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 7 तारखेनंतर तो व्ययात येणार आहे. इथे महत्त्वाचं म्हणजे मंगळ आणि गुरुसुद्धा आहेत. मंगळ हा 13 तारखेनंतर येथे तुमच्या दशमात येणार आहे. तर जर का तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी थोडंसं एक ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. तुमच्या राशीला ॲडजस्ट करणं हे थोडंसं कठीण होऊन बसतं. तर तुमचे जे सहकर्मी असेल किंवा तुमचे जे वरिष्ठ असतील त्याच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडणं आणि ते थोडंसं वाढत जाणं, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला वाटू शकेल की आपण काम जास्त करून घेतलं जात आहे. तर तसं काही नसेल मुळामध्ये, पण आपल्याला तसं थोडं वाटतं, कारण तुमची जी रास आहे, रास आहे ही सेल्फ डिपेंडेंट आहे, सेल्फ रिस्पेक्टवाली आहे. छोटं मोठं गोष्टी जरी तुमच्या मनाव्यक्त बोलल्या गेल्या तरी पण तुम्हाला थोडासा धक्का बसतो. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आणि कुठल्याही छोट्या मोठ्या कारणाने तुमचं जे जॉब असेल किंवा तुमचा जो बिझनेस असेल तो सोडण्याचा किंवा त्या वेगळं काही शोधण्याचे कारण याच्या बंधात पडू नका. जर का तुम्हाला ऑफिसची बदली वगैरे पाहिजे असेल किंवा त्या संदर्भात तुम्हाला तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अपेक्षित अशाच घडतील, नवीन ऑपॉर्च्युनिटीसुद्धा येतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात, त्या नीट स्टडी करून किंवा त्याचा नीट विचार करून त्या संदर्भात निर्णय घ्या. कारण मंगळ जर तुमच्या दशमात गुरुमंगळ येणार आहे, तशाच प्रकारची सिच्युएशन थोडीशी तयार करतील. या संदर्भात काळजी घ्या. दुसरे त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत सांगायचं झालं म्हणजे मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर हा जो महिना जर का तुम्ही तुलना केली जून महिन्याशी, तर जून महिना हा बराचसा व्यवस्थित होता. या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतील. खूप काय वाईट असं नाही आहे, खूप काही चांगलं असं पण नाही आहे. म्हणजे वैवाहिक जोडीदार, तुमचं कार्यक्षेत्र आणि थोडीशी आर्थिक तंगी सुरुवातीला जाणवू शकेल. तर या संदर्भामध्ये मोठे निर्णय होत्या किंवा अगदी टोकाचे निर्णय जाऊन घेऊ नका. तुमची जी रास आहे रिस्क घेण्यात सगळ्यात पुढे असते, पण तो अशी सोची समजी रिस्क महत्त्वाची असते. जर का तुम्ही ब्लाइंडली अशी काही रिस्क घेतला तर ते तुम्हाला त्रासदायक होईल. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 2 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील किंवा चांगल्या संकल्पना सुचू शकतील. याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, हा वक्री आहे, त्याच्यावर तुमच्या लाभातला जो शुक्र आहे हा त्रिकोण योग करणार आहे. तर अर्थातच घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याकडे बाहेर फिरण्याचा योग सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातले जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये नातेसंबंध चांगले होतील आणि तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगले काही सल्ले मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, वक्री आहे, त्याच्याबरोबर तुमच्या लाभस्थानातला जो रवी आहे हा त्रिकोण योग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारापुढे बाय फिरण्याचा संबंध काही चांगल्या तुम्हाला या दरम्यान लाभ होतील. त्याचप्रमाणे शुक्र नेपच्यूनचा अष्टम आणि व्ययातून होणारा जो त्रिकोण योग आहे हा सुद्धा तुम्हाला शुभफलदायी राहील. काही चांगल्या तुम्हाला संकल्पना वगैरे सुचू शकतील, खास करून कार्यक्षेत्राच्या संदर्भात. म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये जर का तुम्हाला काही बदल हवे असतील तर त्याच्या संदर्भातले काही चांगले इंट्युशन्स किंवा अंतःप्रेरणा तुम्हाला येऊ शकतील. जरूर त्यावर तुम्ही विचार करू शकता. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे. आता ही जी युती आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दशमात होणारी ही युती तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहील. खास करून ज्या ठिकाणी जसं मी मगाशी सांगितलं, काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादवादाची ठिणगी होऊ शकेल. ही ठिणगी मोठ्या प्रमाणात स्फोटसुद्धा होऊ शकतो. कारण तुमची रास ही तशा प्रकारची आहे, म्हणून सरळ आहे, बिंदास्त आहे, ब्लंटली बोलणारी आहे. पण त्याचा कधी चुकीचा सुद्धा अनुभव येतो. तर मंगळ हर्षलिटी जी काय 15 तारखेला त्या दरम्यान अशा प्रकारचे काही अनुभव, अशा प्रकारचे काही विचार हे अगदी टोक घडू शकते. म्हणजे 14, 15 आणि 16 या दरम्यान अशा प्रकारचे काही अनुभव येतील. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं या संदर्भामध्ये महत्त्वाचं राहील. म्हणजे भावनेच्या आधारे जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या व्ययात भ्रमण करेल, बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तुमची मानसिकता थोडीशी स्थिर ठेवा. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मानसिकते थोडासा परिणाम करेल. थोडंसं स्ट्रेस टेन्शन जास्त वाढण्यासारखं वाटेल, पण तो काळजी करू नका, हे नॉर्मल होणार आहे. याचप्रमाणे
दिनांक 22 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा त्रिकोणी योग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. खास करून हा जो त्रिकोणी योग आहे, हा त्रिकोणी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये आहेत त्यांना काही चांगले इंट्युशन्स किंवा अंतःप्रेरणा या दरम्यान येऊ शकते. तर जरूर त्याच्यावरती काम करा. फिरणं वगैरे जास्त पण त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टीच तुमच्या बाहेर येऊ शकतील. आणि या महिन्याची जी अमावस्या आहे ती मिथुन राशीत आहे. दिनांक 5 तारखेला तुमच्या लाभ स्थानामध्ये आणि गुरुपौर्णिमा आहे या महिन्याची, ती आहे 21 तारखेला. तर साधारण अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे थोडंसं आपण आपले जे भावनिकता आहे ती थोडीशी ढळल्यासारखी वाटते किंवा आपण चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते. त्याच्या या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे असे निर्णय छोटे किंवा मोठे घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. त्या संदर्भात काळजी घ्या. खास करून अमावस्येच्या दरम्यान कुठलेही फायनान्शियल ट्रेड, आर्थिक व्यवहार करू नका. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना संपूर्णपणे अतिशय वाईट असाही नाही किंवा अत्यंत चांगला आहे असंही नाही, परंतु नीट डोळे उघडे ठेवून येणारे डिसिजन किंवा येणारे सिच्युएशन्स असतील, परिस्थिती असतील, त्याला सामोरे जा आणि लगेचच्या लगेच भावनातीत होऊन निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं जुलै 2024 करण्याचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.